मंडळी, आपल्या देशातील नद्यांचा विचार केला तर कावेरी आणि नर्मदा या दोन नद्या खास ठरतात. कारण या नद्यांवर देशातील सर्वाधिक धरणे उभारण्यात आली आहेत. सुरुवात करूया नर्मदा नदीपासून. नर्मदेवर सरदार सरोवर, इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर यासारखी भव्य आणि महत्त्वाची धरणे आहेत. याशिवाय अनेक लहान धरणांमुळे सिंचन, वीज निर्मिती आणि पाणी पुरवठ्यात नर्मदा नदीचा मोठा वाटा आहे. कावेरी नदीचे जर पाहिले, कावेरी नदीवर मेट्टूर, कृष्णराज सागर आणि शिवन समुद्र ही प्रसिद्ध धरणे आहेत. विशेष बाब म्हणजे तमिळनाडूमध्ये असलेले कल्लनई धरण हे जगातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक मानले जाते. कावेरी नदीचा उगम कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील तलाकावेरी येथे होतो. कर्नाटक आणि तमिळनाडूमधून वाहत ही नदी पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. म्हणूनच कावेरी नदीला दक्षिण भारताची कृषी जीवनवाहिनी म्हटले जाते. विशेषतः कावेरी डेल्टा हा भाग अत्यंत सुपीक आणि समृद्ध आहे. सुमारे 1465 किलोमीटर लांबीची ही नदी धार्मिक, आर्थिक आणि कृषीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा.